मला सरपंच साहेब याल्यामध्ये ती पण उतारा पहा महाराष्ट्राचा जलवा हो बिलकुल पूर्ण गाव सांगून राहिला वाटते बा हो, काय काय नाही आपल्याकडे येते का नाही म्हणा हो, आले वाटते आले वाटते. सरपंच साहेब आमंत्रण आहे म्हटलं भारतराव धुटकेच्या घरचं उद्या ती पण उतारा जेवण आहे उद्या येऊन जाता मला 6-7 वाजता संध्याकाळी. असं असं हो का मारुतराव जित आहे का बरं 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 ते काय शांतारामने काल सांगितलं त्याचं काय माहित काय झालं तर. ते झालं कॅन्सल झालं त्याचं आपल्या इकडे महाराष्ट्राजीचा हो शिवलाल हो ये जा म्हणलं काय तुम्ही तिथून गेले थांबले ना राजा म्हणलं पाहिजे बमनराव काशीनाथ भाऊले सांगता म्हणलं तसं देतोच म्हणा मी घरोघरी आमंत्रण सगळं काही विशेष नाही. हो ना हो ना येऊन जाऊ ना आता काय काय येत नाही का आपण हो सांगितलं यास लागेल का नाही हो, बरं बरं ठीक आहे ना काही हरकत नाही. काय तुम्ही का नाही राग आल्यासारखेच दाखवून राहिले मला मग काय तर मीटिंगमध्ये होते आणि मग तिथून चालले गेले थांबले नाही 2 मिनिटं म्हणलं बा काय काय नाही तर अरे म्हणलं तुम्ही आपल्या सासरेभाऊ संग तुम्हाला संगच राहणार आहे एकटं काय काय करणार आहे मसाला देणार हळद देणार जे लागलं ते त्याच्या हातात द्यावं लागते तुम्ही संग नाही पाहिजे का तुम्ही म्हणता की राजा मी आता आलो आणि काय करू तिथं राहून आणि काय करू नाही हो ना आपण काय आता मदत करा हे करा आहे ना आता तुझ्या सासरेबाजे बा एक्सपर्ट माणूस आहे चांगलं केलं ना तो असं काही आपली काहीच नाराजी नाही बरं केलं तो आधी उलट माय टेन्शन कमी झालं नाही तर काय लोकांचं माहित नाही तुले हो जराशी का भाजी आहे बा हुकली ना एकटा आता आपण आता आपलं नाव आहे लय हो शांताराम सारखे मग नाव ठेवायला तयार आहेत ना काय केलं पानवळा मारतीचं ती पण उतारा असे लोक नाव ठेवणार आहे का नाही त्यापेक्षा बरं आहे ते हो म्हणजे बिनौषधाचं खांडू फुटलं बरं झालं नाही ते तर आहेच म्हणा पण तुम्ही थांबजा पण हो नाही तर मग कसं म्हणसान मला म्हणलंच नाही म्हणून मी पेशल आलो आता हो घरी आता मी आला बा शिवलाल भाऊ भेटून येतो काय अडचण आहे का बा काय रागी घाला का नाही नाही तसं आपल्या मनातच नाही आहे आपल्याला कोणा विषयी आपण असं मनात नाही असं म्हणजे रागच ठेवत नाही गैरसमज ठेवतच नाही हो जाऊ द्या बाकी मग जेवणात मग आता भाजी समजा अजून काय काय समजा मग आता बस आता समजा मिरच्याची भाजी बाफले आणि बाकी आता समजा भात टाकून देऊ हो म्हणजे बासमती राईस बाकी तर काही नाही बा हो ना आपण ते कसं दरवर्षी सारखं झालं ना मारती हो दायपोई खाऊ घातलेच म्हणते लोक तुम्हाला माहिती नाही मागं लोक काय म्हणते तर मारतीची तर ती पण उतरायला काय बा दायपोई खाऊ घालते बा याच्या काय पण यावर्षी फक्त बदल मिरचीच्या भाजीचा बाकी काय आहे का पण कमीत कमी निंबू म्हणा कांदा म्हणा सलाद काकडी बीट म्हणा गाजर म्हणा असं काहीतरी त्याच्यात नाही असलं म्हणजे जरासं बरं वाटते आणि एखादा जर गोड आयटम असला तर पुढचा बोलायला बिलकुल म्हणजे शब्दच राहत नाही नाही तर निरा लोक नाव ठेवते तर खाते तर पण नाव ठेवते हो दरवर्षीच ऐकतो ना मी मारतीच्या घरी दायपोईशिवाय काही नाही बा म्हणून म्हणजे यावर्षी थोडासा बदल कर बा त्याच्यात खरीच गोष्ट आहे हो तुम्ही म्हणता ती बाया मी म्हणत ना मारतीची तर म्हणे निरा फक्त बा दायपोळी असते म्हणे यावर्षी तरी ते बापले मिरचीची भाजी आहे पण वरून तेलाची धाराही नसते म्हणे नाही ते बा शांताराम भाऊची तर निरा तूपच असते ना नाही तर मग फल्ली तेल हो जे भाजी असते ना त्याच्यावर फल्ली तेल असते पिवर डब्बा आणते ते आहे का ते बरं आपण आपल्याला काय कमजोर आहो आपण कमजोर आहो मग तेलाचा डब्बा फल्लीचा एक अजून काही हरकत नाही टेन्शन नाही आपलं सलाद गेला ते सगळं बोलावतो त्याचा काय विषय राहिला आणि बाकीचं अजून काय म्हणलं गोळी आयटम नाही का गोळी आयटम आत्ता बळबोले फोन करतो जवळ बोलले येरी त्याला बोलावणं साहेब याच म्हणतो उद्या सध्या लागते चढून येले नाही का हो बात तर चढतील कसं चांगलं आपटते मग हो ते तर आहेच म्हणा पाय मग कर फोन बळबोले आणि अजूनही कोणी बोलावं ते आपले पांडे साहेबाले बोलावून घे त्याला असे कसे चांगले लोक बोलावं लागते अशा वेळे जेवायला बोलावले की कसे दबून राहतात मग असं आहे ना 1-2 फोन असे शॅम्पल लावून द्यायचं येऊ नाही येऊ मी लावतो पांडे साहेबाले तुला बळबवले या म्हणा असं तसं जिलेबीचं सांगून त्याला 25-30 किलो जिलेबी बोलावून घे निंबू कांदे काकडी पूर्ण घेऊन या म्हणा बिलकुल आता त्याचं काय टेन्शन आहे थांबा आत्ता लावतो हो ना शांताराम म्हणून काय करणं आपल्या पुढे 1 मिनिट म्हणजे मला मारत राहा बोला मारत राहा बोला बापू उद्याचं आमंत्रण आहे बरं ती पण उतरायचं आपलं हो मागच्या वर्षी आलती तुम्ही यंदा यायला लागते बरं तेच म्हणलं यावेळेस जरा चांगली भाजी आहे स्वयंपाक चांगला आहे लवकर ये जा म्हणलं जरा 2 वाजता संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता जेवण आहे हो का बरं माझ्या सासरे असं नाही हो सासरेबाला सांगितलं का म्हणलं नाही सासरेबाला नाही सांगितलं नाही ते कसं झालं त्याचे जरा वावराचे काम आहे चालू ते काही येऊन नाही राहिले चला मग काही हरकत नाही मग येतो हो आपले सोबती आपले भाडेकरू आहेत चिमनराव ते आणतो म्हणलं संग मग म्हणजे कसे गाडी सोबती पाहिजे चालते ना अजूनही घेऊन या ना 2-4 सोबती असले चालते काही वांधा नाही प्रॉब्लेम नाही फक्त मला येता आपलं जरा सलादचं सामान आणजा बरं काकडी बीट हे ते सगळं मी पैसे फोन पे मारून देतो तुम्हाला तेवढं घेऊन जा बरं लावलंच मामा म्हणूनच बोलावं वाटते रे हो बरं ठीक आहे आणतो काही हरकत नाही आपलं हो पहा आता राहिलंच का गोळी आयटम आहे बा गोळी आयटम काही करायला पुरत नाही आता मासोळाच्या ना तर म्हणलं आणजा बरं तेवढं हो जिलेबी नाही तर मग बुंदी काही ना काही घेऊन जा मग तेवढं बाकी तर मग आहे तिकडे सगळं ओके भाजी गिजी हे ते सगळं ओके आहे मग बरं काय आहे भाजी गिजी काय म्हणजे यावर्षी दायपोळीचं सण ना पालक टाकला की बस हो यावेळेस अलगच आहे बिलकुल हो मावाला आता सांगत नाही मी सध्याशी तुम्हाला आल्यावर फोसन तुम्ही मग काय या तुम्ही फक्त या ठीक आहे मग ठेवतो फोन काय होतं म्हणते मला काय काय नाही बरं ठीक आहे येतो मग जाऊ म्हणलं चिमनराव मग ओके हे काय म्हणतो बा याचं काय नवीन हॅलो हा बोला शिवलाल टोयकोटीचाच फोन आहे ना बोला नमस्कार साहेब नमस्कार काय म्हणते आहे उद्या रिकाम पण हो या म्हटलं जरा ती पण उतारा होता आमची तर आमच्या गावाले तर म्हटलं आले असते जेवायला तर कसं जरा बरं असतं माल वाटलं असता संध्याकाळ जायचं टाइम काढून या म्हटलं आता जेवायला बोलावून राहिलाय नाही हो कोणाची तुमची इथं आहे का नाही तेच आपले अध्यक्ष आहे शाळा व्यवस्थापन समितीचे आहे मारुतराव धुटके हो ग्रामपंचायत सदस्य हो चांगला भव्य दिव्य कार्यक्रम आहे मिरच्याची भाजी आहे बाफल्या आहे मस्त फर्स्ट क्लास जेवण आहे या म्हणलं हो मन सांगतो कसं आठवण आली तुमची म्हणून लावला आहे म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आमंत्रण असं हो का असं बरं ठीक आहे म्हणा पण ते कसं होत नाही बा आता कसं रात्रीचा कार्यक्रम आहे हो ड्युटी आहे म्हटलं माही हो उद्या काही होणार नाही आपलं
यायची योग सुदेश म्हणला का नाही का हो, नाही तर ही भरती झाल्याशिवाय राहिले नसते. असं असं हो का, पण पहा ना तसं गुरुजी लोक हे ते आम्ही कसं सगळेच बोलावत असतो, म्हणून म्हणलं बा तुम्हाला कसं आपलं आठवण आली म्हणलं लावा फोन. पहा बा मग तरी बी प्रयत्न करा जसं टाईम भेटेल तसं. तसं आम्ही वाट पाहतो बरं. ठीक आहे मग. डबल येईन एखाद्या वेळेस. तुमच्या घरी असलं की बोलावं जा एखाद्या वेळेस. सध्या राहू द्या आता. ठीक आहे, ठेवतो मग. हो ना, मग आता घरी गेलो की डबा घेऊन येतो मी. चालले मग. 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं. नाही ना जास्त अबे तिथे जेवतो ना आजच्या दिवस धाब्यावर का तुला का जेवायला नाही का कमी आहे मी डबा नाही घेतला ना मग ते अजून बोलावले आले सकाळची तर मग कसं नाही म्हणता येत सटकन निघून जावं लागते आपल्याला आता नाही तर मग कसं मारुतीचं आमंत्रण आलं ना आपण जर नाही गेलं बरोबर नाही वाटत ते रात्री सांगायला आले आता सकाळी येणार आहे ते मग पोट्टे हिंडू राहिलं ना अजून म्हणून म्हणलं कसं आपण घरी नाही थांबलं संध्याकाळी उशिरा येऊ जेवायला जायचं नाही म्हणलं आपल्याला. पण काय हरकत काय म्हणलं आता. त्याला जर 2-4 खेप बोलावलं तर गेलं तर काय बिघडते. जाऊ ना आपण संध्याकाळी. काय विषय असते आता. फालतू तुम्ही का नाही वाढत नका जातो. असं प्रकरण मिटलं तर कोणाची इथं गेलं का नाही 2 घास जेव्हा संबंध चांगले होत असते. भांडणानं कोणाचं चांगलं झालं तुमचं जाऊ द्या. हे बा मिटून टाका. भारतीच्या इथं संध्याकाळी जेवायला जाऊ आपण. तसं नाही ना भांडणाचं नाही बा विषय ते का देणकीची भाजी आहे ना तुला माहित नाही ना मला माहित आहे ते तुला सांगितलं नाही मी लय तेच भाजी बनवते ते पुरे पिष्टनं गायब करणार आहे ती मग काय कुठं बसतं त्याच्या नांदीला का बा आपल्याला जायचं नाही सटकन आता संध्याकाळी 10 वाजताच वापस येऊ आपण नाही तर मुक्काम झाला तर मुक्काम पण कसं जायचं नाही जेवाले. तू म्हणता बा काय काही बी आपलं कोणी सांगतील काही बोलता राहिले तुम्ही. तुम्हाला नाही ना माहित लय जुना आहे ते खुद खुद सांगायला पुरत नाही आता मला हो ना काय ज्याची जायती त्यालाच कळते काय तर फायद्यात राहायची नाही गेला तर मग तुला तो मग भोगा लागेल काय तर मुकाटा मा सांगा चाल संध्याकाळी उशिरा वापस येऊ चल लवकर. वाचल्याकडे दोघं आहे नाही का हो जमलं यायचं आता. आलं का ताई हो ना वाटच बघत होते हो आता सगळेच बायाला सांगणं सुरू आहे थोडेसे बापले वगैरे करायचे नंतर 6-7 वाजता जेवण आहे थोडंसं सहकार्य करा म्हटलं या आता घरी लवकर चला मग आता झालं असेल तर या मग हो बरोबर येतो ना हो 10-15 मिनिटात पोहोचतो मी मग हो ना सगळ्याच बाया सांगा लागते संध्याकाळी 6 वाजता जेवण आहे बरं 6-7 वाजता जेवण आहे पण आता आपल्याला फक्त तेवढे बफले करायचे आणि बाकीचे बाबा मग भाजी वगैरे बनवतात आता झाले नेमकी बाबा हो आता ते कसे लागले का मी हो हो समजलं ना मिरच्याची भाजी आहे म्हणून हो बरोबर येतो ना आम्ही काही हरकत नाही हो येतो नक्की येतो. या मग आता हो पिस्तूलच्या आईला तुम्ही पण या हो चिंगरे येऊन जातो म्हटलं सगळेच जण का कोणी घरी नका घरी स्वयंपाकच करू नका. हो 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 बरं ठीक आहे. आता तू तर घरी आता पोहे खाऊन राहिली वाटते अहो म्हटलं तिथं आहे ना सगळं नाश्त्याचं मारतीच्या घरी सगळ्या बाया बापले करायसाठी गेल्या तू म्हटलं अजून यायचे ते म्हणजे जाय बोलावणार डबल आले म्हणलं मी चल ना तिथंच आहे ना सगळं नाश्ता चहा पोहे संध्याकाळी बापले आहेत हे आले आता वावरातून घरी म्हणे पोहे घे कर म्हणे आता विनाकारण आता स्वयंपाक हे करू नको जावं लागते तर म्हणून चटकन केले बस आता येऊनच राहिले होते म्हटलं 2 घास खा सकाळी म्हणजे काही जेवण नाही केलं ना नाश्ता नाही केला काय करा बरं जाऊ दे आता हे पा हो करतो आता नाश्ता नाही लवकर फक्त मी काय म्हणतो संध्याकाळी म्हटलं ते मिरच्याची भाजी आहे बरं हो ते देणके नाही का इथं राणीचा बाबा हो अजिबात खाऊ नका म्हणलं ते हो जाऊ नका जेवाले एक परी करू सौरू लागायला जा हे नाश्ता पाणी जे काय ते करा हो बापले घरी घेऊन या पण अजिबात मिरच्याची भाजी जेवू नका. आता एवढं तुम्ही स्वयंपाक करून राहिल्या मिरच्याची भाजी हिन तीन खाऊ नका म्हणता खाऊन बा काय झालं आता. मला काय सांगा बाबा ते माणूस कसा माहित नाही तुम्हाला देणके साहेब हो आता म्हणता नाही बोलता येत नाही निरा म्हणलं त्याचीच गोष्ट लावते कोणाचं सुनतच नाही ते माणूस हो तर आता भाजी आहे त्याची हातची हो आमच्या घरच्याला अनुभव आहे आणि हे आपला बबनराव आणि ते बाकीचे सगळे सांगे अजिबात जायचं नाही जेवण करायला उद्या कामच निघते म्हणजे सकाळी जर तुम्हाला नाही दवाखान्यात जायला भरती करायला तर मला म्हणा म्हणे पण मग ती भाजी कोण चांगली नाही बनवत का ते मग त्याला सांगून द्या ना करू नका म्हणून तुम्ही काय बाबा कोणाला ऐकतच नाही ना त्या भाजीपाशी कोणाला उभे नाही राहू देत म्हणे मग आता भाजी करायला गेलेत ना ते त्या मारतीच्या कोट्यात नाही बाबा सगळ्याला म्हणे बाजून बसा म्हणे मामाला मदत करू नका म्हणे सगळं सामान हे ते तिथे आणून द्यायला लावलं आणि बस झालं बाबा काम. असं म्हणजे आता समजा मग काय आता मिरच्याची भाजी म्हणजे आता समजा अंगभर होते नाही का त्याची भाजी काही खाली पुरत नाही. 8 किलो मिरच्या आणल्या म्हणलं देदाच्या वावरातून मग हे आमच्या घरचे गेले होते आणण्यासाठी बाबा 8 किलो मिरच्या हो सांगा तुम्ही काय होईल ती खुरास नाही मग तुम्हाला माहिती आहे का म्हणून तर म्हणलं बाबा जाऊच नका अजिबात ते म्हणे आम्ही खाल्ली आम्ही त्याच्या हातची भाजी आणि काय आमचे हाल झाले म्हणजे आमचं आम्हाला माहित नाही म्हणून बाबा आम्ही तर काही जात नाही तुमचं तुम्ही पहा हो चालिये मग लवकर. बाबा 8 किलो मिरच्या बाबा जीवच घेते मग तर बा काय ते एवढ्या खुरास नाही मिरच्या म्हटलं येतच नाही आम्ही आमच्या घरचं कोणीच नाही बस हो करतो बा बस चालले जो म्हणलं लवकर. आता बाई म्हणलं सगळे बापले झाले आता हो बस आता उकळणं सुरू केले आता बाया गेल्या घरी आता हो म्हणे आम्ही संध्याकाळी येऊ म्हणे आता जेवण करायचं डायरेक्ट ना पण त्याला जाऊ द्याच नसतं आता अजून आपल्याला सलाद गेला किती मारतीन ते सामान आणलं ते काकड्या चिरणं ते गाजर हे ते बाकीचे कामं नाही का बाहेर चहा करायला थांबू द्यायचं असतं आता काय 6-6:30 वाजता तर पंगत बसते येतात ना बाया ते कसं आहे थोडंसं आता घरी जाऊन येतो म्हणे मगापासून इथंच आहे 12 वाजतापासून आता एवढे मोठे बापले करणं आणि हे ते दिवसच गेला ना आता काय उकळली झाला आता तेवढंच काम राहिलं ना हे दोघी तिघे आहेत नाही इथं बरं जाऊ दे येऊ द्या मग त्याला पण लवकर जा म्हणलं 6 वाजता हो ना एवढं आता कोण करा आता इतकं मोठं आता हे उकळणं आहेत ना लय काम बाकी आहे ना अजून मग काय बाकीचे का उडीचे काम आहे अजून द्या काही हरकत नाही मी हो ना आता आम्ही दोघी तिघी करतोय रायरसवीला तुम्ही बाकीचं पाहता हो बाबा आहेत का अंदर का गेले पण ती भाजी करायला हो ते गेले तर सगळं मसाला हे ते सगळं घेतलं नेलं ते ना आता हो आता त्याची भाजी घ्यायची बा 1 घंट्यात होऊन जाते म्हणे आणि तुमच्या इकडे अटपून घ्या म्हणे तर आता काही आता टेन्शन राहिलं नाही बाबा आता नाही आता काही आले पुरत नाही चला म्हणलं येतो मग आम्ही आता जरासं घरून येतो थोडं जरा आराम करतो येतो मग बरोबर द्या सगळ्या बायाला आवाज देतात तिकून येत आहेत बस लवकर आता 7 वाजता पंगत बसते बायाची 6 वाजता माणसाची
झाली आता भाजी आहे बा मस्त फर्स्ट क्लास बिलकुल भाजी बनली आपली आता काहीच टेन्शन नाही राहिलं. घर आला पद्धतशीर बिलकुल तर्री आली काही विशेष नाही राहिला आता फक्त फुरके मारायचे कामं राहिले आता बस. ते म्हणलं हे बा देडके साहेब तुम्ही बीडच्या फुलने टाकायचे हे बीडच्या बारा टोपल्यात बीडच्या किती राहिले 5 किलो मिरच्या तशाच आहेत ना. ते उरलेले आहेत ना मिरच्या इतक्या 8 किलो मिरच्या सांगितल्या म्हणजे का 8 किलो टाकत असते का मी सांगणार आणि तुम्ही ऐकणारे काय माणसं हारायच्या इतक्या मिरच्या असते का ते मिरच्याच्या भाजीतनी. ते डाळमध्ये 1 किलो डाळीमध्ये 1/2 किलो मिरच्या खुरासणीवाल्या. समजा आपले 10 किलो डाळ आहे समजा तर 10 किलोला 2.5 किलो मिरच्या टाकल्या मी बरोबर. आणि बरोबर टमाटे आंबट चुका ते खोबऱ्याचे तुकडे शेंगदाणे जाडे समजा असं बिलकुल कूटगीट हे ते पद्धतशीर सगळं संभार हे ते सगळं अद्रक लसण सगळं आणि पद्धतशीर करून टाकली भाजी ते आणि तेल फसकला बाकी काय दुसरं ते येत नाही. 8 किलो मिरच्या जर टाकल्या तर काय लोकांचे पिस्टन फोडावा म्हणलं काही आपलं बोलता राहायच्या. आता तुम्ही सांगितलं ना का तुमचीच तर गोष्ट आहे. आता फोनवर सांगितलं नाही का 8 किलो लागन म्हणे. पहिले 6 म्हणे माणसं वाढलेत 8 किलो. ना मग तुम्हाला समजायला पाहिजे की तितकं 8 किलो मिरच्या असते का म्हणून. अरे कंदील बुड्याची मजा घेत जाऊ मी मग काय ते काय इतक्या बुड्या टाकत असते का त्याच्यात. हो पण तुम्ही म्हणता बा असं मग ते लक्ष्मणराव किरकिरे सांगे आम्हाला तर त्याचं कसं काय झालं म्हणलं बघा ते तर म्हणे बा इतकी खतरनाक भाजी केली म्हणे आम्हाला घर जवळ करता घात झाली म्हणते. टोमॅटो नाही सापडे म्हणे आमच्या याला आम्हाला माहिती त्यांना स्टोरी त्या शांताराम घरकडे सांगितली मी ऐकली ते जरा म्हणून लोक अपघाती पडायला इच्छा आमच्या इच्छा म्हणून म्हणलं बा काय काय नाही. ते आहे का ते अरे बा ते विषय वेगळा आहे ना ते त्याच्यात नाही बा ते कसं झालं सोयरी किरी आलती ते. ते लक्ष्मण किरकिरी नाही का ते पहिले आला होता या संबंधाच्या अगोदर. त्याचं वय जास्त आहे समजा तर त्या शिवलालनं काय केलं नालायक वाण्याच्यानं त्याची जन्मतारीख कमी सांगितली मला आणि त्याला काही सांगितलं नाही असं सांगितलं म्हणून मला कसं समजलं मग नंतर ते मी म्हणलं याला अद्दल घडवतो मी आता म्हणून त्याला वावरात येऊन चांगला बिलकुल त्याला जमाल गोटात टाकून मी मिरचीची भाजी बनवली होती. म्हणजे तशी थोडी काही इथं बनवून राहिलो मी काही आपलं मग ते त्याला अब्दाकी पडला का ते. ना त्याला 2-4 जणांना सांगितलं तसं की बा असंच आहे पायदा जाऊ नका. पण आता बाकीच्याला माहिती नाही म्हणा तसं काही विषय नाही. पण आता कसं ते चर्चा झाली त्याची. नाही तसं काहीच नाही विषय आपला हे आहे भाजी 1 नंबर बनलेली आहे आणि ते फक्त त्याच्यासाठी अद्दल घडवासाठी बनवली होती. पण आता काय अशी जमाल गोटा टाकत असते का त्याच्यात जमाल गोटा टाकला म्हणून त्याला पैदा घाण झाली असं आहे ते. मग याच्यात काहीच लोड नाही आहे किती काही खा काहीच टेन्शन येणार नाही. आंबट चुका आहे टमाटर आहे काय आपलं शेंगदाणे आहे 1 नंबर भाजी आहे बिलकुल फुरकेच मारा. बरं ठीक आहे मग आता झाली का भाजी मग आता लोकांना आमंत्रण द्यायला नको मग तिकडे बाफले गिपले झाले सगळे मग कसं आता पात्र टाकले जेवढं सुरू करता येते मग देऊ का आवाज आता 6 वाजून राहिले. बस देऊन द्या आवाज देऊन द्या मी इथं भाजीपाशी हो मग तिकडे आपल्या घरी घेऊन जात आहे ना गंज 2-3 गंजात करायची आणि घेऊन जायचं तिकडेच मग बाकी सामान तिकडेच आहे मग भाताचा गंज हे ते सगळं घेऊन जा ओके मग करून टाका म्हणा लवकर पंक्ता सुरू गरम गरम मस्त लागते जाऊ द्या फटकन. चला जेवाले माऊली भाऊ चला हो चला लवकर पंगत बसू राहिला पाहुणे लावणे आले सगळे आले चला लवकर या काय येतोय गुरु आहे चला ना 2-2 खेप लावणं सुरू आहे चला लवकर. अजून आता आपल्या इथे येऊन बोलावलं नाही का जास्त लागते वाटते बा मग माझी इच्छाही नव्हती बरं जायची पण आता जास्त लागन. मला एखादा सोबती शांताराम गेला असन का म्हणा हो पहा फोन लावून. बोला बोला म्हणलं काय म्हणता काय गेले का जेवाले चालले का नाही म्हणलं. हो आता चाललो होतो मी जेवाले येत ना का तुम्ही येत ना का म्हणलं ते देवदास गेले का ते. अच्छा देवदासन कायचं काय कोणीच नाही चाललं म्हणलं. हो ते कसं जाऊच नका मी म्हणतो तुम्ही जाऊ नका बा. हो ते लक्ष्मण सांगे बा गोष्ट काल त्यानं सांगितली मला. मग आता कसं म्हणजे अंगाला काठीवर राहिल्यात झाले. सांग आता ही आले ना बा याची देखता कसं विचार असं हो ना बरं हो लक्ष्मणचं का असं बरं ठेवतो. हो नका करू जासान नाही तर जासान तर बा सकाळी बिस्किटचा पुढं घेऊन दवाखान्यात आम्हाला आला ग जाऊ नका म्हणलं जाऊ नका अजिबात जाऊ नका. कायच म्हणा आता ही आहेत ना पुढे हो ना हो बरं हो काय म्हणते शांताराम भाऊ काय जाऊ नका म्हणते वाटते आहे ना. हो असं जर थोडंसं ऐकू आलं मला जरासं काय म्हणते ते काय म्हणणं काय म्हणलं त्याचं. नाही काही नाही भूक नाही म्हणे म्हणे तुम्ही चालले का नाही बा म्हणलं आता पाहतो म्हणलं मी हो मला काही भूक नाही जरासं पोट द्या माहिला का बसू दुकानात हो ना माय कठीण काम आहे येतो ना मी जरासं उशिरा येतो पण येतो. हे लक्षातच काम आहे का लक्षाला शांताराम सांगितलं शांताराम इकडे सांगितलं हो आता येतो कारण येणार नाही. बरं पहा बरं लवकर या उशीर नका करू बरं तेच म्हणलं. आलोच मी बा थोडंसं उशीर येतो जरा पोट तर खाली उद्या लागेल का नाही आलोच मी समजा हो ठीक आहे.
तुम्ही म्हणे 6 वाजता जेवण आहे, 8 वाजून राहिले तरी जेवायचा पता नाही, तर पंगत नाही, लोक नाही. वाळणाऱ्याचा मेळ नाही दिसून राहिला, काही काय आहे म्हणलं. भुका लागल्या ना अरमानच्या. करा ना बा ते मिळून तुमच्या फोन बोला ना म्हणा लवकर लवकर. ते त्याचं सासरा आणि ते दोघं बसून आहे, त्याच्या काही गोष्टी सरून नाही राहिल्या, आणि हे आपण आता बाहेर वाट पाहून राहिलो, माझ्या पोटात कावळे बोंबलून राहिले. हो ना, बस बस स्वयंपाक तयारच आहे. बस आता बलाला गेले म्हणते, येतेच ते आले की बस झालं. मग काय तर 10-15 मिनिटात जेवले की निघाले. ते पंगत बसवली वाटते नाही का? हो ना, आता इतके लोक बोलावले, कुठं बाहेर तर कोणीच नाही, अंदर बसले वाटते. बसली का पंगत? मग नाही म्हणलं जवळ बाप्पू, झालं का जेवण झालं? आता काय नाही जेवण काय नाही करा म्हणलं. कोण आहे इथं जेवायला? कोण आहे म्हणलं? अरे बोलावा ना लवकर लवकर, आम्हाला उशीर राहत का झाले? ते चिमणराव घाई करून राहिले म्हणे बा आम्हाला दोघायला वाढून द्या आणि जाऊ द्या. ते सगळं तयार आहे साहेब, सगळं आहे. मग तुम्ही बोलावत कोणा लोकायले? पटापट बोलवान बसून द्या. सांगा म्हणजे लोक आलेच नाही का? अरे बाबा बोलायला पाठवलं ना, 2 खेप कालही बोलावलं, आजही बोलावलं, आता भाण्या गेला, ते भुसण्या गेला बोलावले, मी गेलो होतो, कोणीच नाही आला का इकडे? कोण आहे? ना वाळणारे आहे ना जेवणारे आहे, कोणीच नाही अंदर. फक्त देणके साहेब, तुझे सासरे बा आणि तुझे बुडा, आणि बाकीचे काय 2-3 बाया आहेत, आणि बाकी कोण आहे? मग वाळायला नाही कोणी ना, तिथं काढून द्यायला नाही बाया तिथं. काय कुठं लोक गेले कुठं? हे कसं काय झालं? कोणी म्हणे आलो, कोणी म्हणे येऊनच राहिलो, झालंच माया इकडे याचा पता नाही. बरं पाय तुम्ही काय तर पाहतो लवकर पाहिजे ना. एकटी आवाज दे पटापट. बोले का काय भुलले वाटते म्हणा, कोण गेलं तर बोलावले तर दे पटापट आवाज दे, लिहा म्हणा लवकर, उशीर उरायला. काय शिवराला आलं नाही म्हणलं जेवायला? काय बोलावलं गेलं नाही? काय भाण्यानं का ना? अर्धी लोक सोडले का काय केलं काय माहिती? लोकच नाही येऊन राहिले ना घरी. काय झालं काय नाही इथं? चला ना बा जेवायला. आता इथं काय आता 10 खेप बोलावं लागते का? मी स्वतः हिंडून राहिलो लोकांच्या घरी. चला भूषण भाई, चला म्हणलं लवकर पटापट. 2 पाहुणे 4 पाहुणे आहेत तिथं बसेल फक्त. नाही ते कसं इले आहे उपास. हो, इला उपास सोडला, ते कसं आता लय उशीर झाला का नाही, 8 वाजून राहील ना. तर मग आता भूषण जेवण करून आलो म्हणे, मी काही जात नाही म्हणे, आणि मला तर कसं चालतच नाही. हो, शेंगदाणे हे वाटते त्या भाजीत नाही, शेंगदाणे ते जाळं खूप टाकेला म्हणे, म्हणून कसं आपल्याला ते पायाच्या जमत नाही ना, आपला पाय सुचते ना. मग बाबा मग तर आता आपण म्हणजे तुम्ही येत ना का मग? तिघही नाही? अरे मग ते एवढा मोठा स्वयंपाक केला राजा, मग सकाळी सांगायचं असते. नाही म्हणत हीच आता नाही म्हणत असते का? कोण आमंत्रण होच म्हणू लागते का नाही? पण कसं आहे आता तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला पायाच्या जमतच नाही ना. शेंगदाणे खाल्ले की कसे वावडे असते ते, एक तर बरसाचे दिवस आहे. आता एक तर कसं मा घरची म्हणलं जाय तू तर तिला उपास आला. हो का? बरं तुम्ही चाल ना भूषण, तू चाल ना मग. होत असेल तर चला, काय जरा जेवा. नाही बा, माझ्या पोट अकडेला आहे. हो, मी काही येत नाही बा. हो, पोटाच्या माझ्या म्हणूनच नाही राहिलं. मग काय आम दिसतात हे बरसाच्या ना, माझ्या हे पोटच लय दुखून राहिलं. सांगा आता काय म्हणा आता. इथं इतकी मोठी भाजी आता वाया जायची पता नाही का? ती एवढी मोठी बापले करून ठेवली. लोक जेवायला येऊन नाही राहिले, काय झालं काय नाही इथं? पाहतो बा आता, देतो डबल आवाज आता लोक काय करावं आता? आपण काय मिनता किती करावं आता? आपण काय कारण काय नेमकं म्हणा? काय झालं लोकायला? म्हणजे अडचण काय? कोणाला उपास आहेत का? आयची उपासन काय? कोणाला उपास नाही काही नाही. कोणी म्हणते काही तर कोणी म्हणते काही. आता जेवलो, कोणी म्हणते मगाच जेवलो. पण आता हे एवढं मोठं आता करून ठेवलं. काल आपण रात्री आमंत्रण दिलं, काय आताच नाही बा, सकाळी दिलं एक खेप. आता म्हणून राहिले हो केलं ना, आता कोणी येऊन नाही राहिलं. आता ते काय कोणाला का ढोराला मांडावं का ते आता? पण आता काहीतरी कारण नसलं पाहिजे. काय पाहा तुम्ही काय आहे आता? मला तर काही समजत नाही. आमचं दादा तुम्हाला माहिती आहे बा, माझ्या पायाच्या जमत नाही, इले उपास आहे, याचं पोटं कळलं. तुम्ही बाकी पहा आता काय प्रश्न आहे काय आहे तुमचा आता. या मग आता काय मारती झालं लवकर मग, तो घरी कार्यक्रमात तू कुठे हिंडून राहिला ना? अरे काय राजा, तुम्ही आमंत्रण दिले का नाही म्हणलं लोकायले? काय लोक काहीच नाही तिथं. ते बाळभाऊ माझ्या जवळ आहे, ते चिमणराव 2-4 जण आहो आम्ही. हे बाकीचे गावातले लोक कोणीच नाही आले ना जेवाले. हो ना, आता वारातून यायला उशीर होते, 8 वाजता लोकायला येऊन राहिला. आता आम्ही तर निघालो. नाही ना, टेन्शन येऊन राहिलं मला इकडे. काहीच लोक नाही ना, ते एवढं मोठं भाजीचा गंज वाया जायची पै आहे. मग काय तर काय झालं, काऊन नाही येऊन राहिलं, काय कारण नाही समजून नाही राहिलं. काय आता तुला बोला होता, मी सांगत आहे बा, मोठी इथेच आहे, सगळी इथेच आहे. मी ऐकलं ना, ते आपलं लक्ष्मणराव नाही का, त्यानं मला वाटतं बा, ज्याने त्याला सांगितलं काय माहिती. हो, त्याच्या घरी आम्ही आमंत्रण द्यायला गेलो बरे काल. तर त्यानं शांताराम भाऊ सांगितलं बरे, असं झालं बरे बा, देडकीची भाजी खायला पुरत नाही बरे, पिस्टन खराब होईल म्हणे. अजिबात जाऊ नका म्हणे. त्यानं अजून 1-2 सांगितलं सर, काय सांगा म्हणजे त्यांना सांगत शांतारामले नाही, शांतारामनं मग दिलं असं गावात फिरून. आता ते काही माहिती आहे मग मला. हो, बरं मला आता बा सांगतो तुला, सरपंचच्या घरापाशी गेलो का नाही. हो, तेव्हा फोन आला होता त्याचा. हो, आपला शांताराम भाऊचा. लक्ष्मण सांगितलं बरे जाऊ नका म्हणून. म्हणून म्हणलं बा, आता तुमचं काय आहे काय नाही, आता काय सांगा आता. असं आहे ते नाही का? बरोबर आहे बरोबर. लक्ष्मण याचा काराबीन म्हणजे यांना ते सगळ्या गावात दिली बोंब करून. आणि बरोबर आता म्हणून लोक येऊन नाही राहिले की बा भाजी अशी आहे अशी आहे. काय तो ॲम्ब्युलन्स आलेला आहे आपल्या गावात, कुठं आले काय माहिती. ॲम्ब्युलन्स दिसलं म्हणजे तिथे आपल्या कोपऱ्यावर. बापरे, म्हणजे इतक्यापर्यंत नाही? असं म्हणजे त्याला काय वाटून राहिलं, म्हणजे काय काय समजून करायला ते? आता ते आता मला काय माहिती आहे, पण मी तेवढं ऐकलं. बरं हे खरं सांगतो बा, खाना ऐकलं भाड्या होता, भाड्याला विचार. बाकी आता मी भरोसा ठेवू नको, पण भाड्याला विचार. मारती हे बा, त्याचं त्याला काम करते, आपण आपलं करा. जे येतील ते येतील, नाही येतील ते नाही येतील, आपलं गाड्याला नाही. उरले तर टाकून दे तिकडे. पण आता हे बरोबर नाही ना हे. पण आता हे पा झुंबर भाऊ, कोणाला काही सांगू नका, विषय माझ जोड राहू दे. मी पाहतो काय करायचं ते आता. पुढे पाहता येते काय करायचं. आता आपला कार्यक्रम महत्वाचा आहे ना. मी जातो आता घरी आणि बरोबर क्लिअर करून टाकतो. ते आता माझ्या सासऱ्यावाले म्हणतो बा, फोन करा लोकायले आणि बोलावून घ्या. त्याच्या कसे लोक अपदाकी पाळले नाही ना आता. चला आता तसं करा तुम्ही, तुमच्या सासऱ्यावाला फोन करायला लावा म्हणा. ते कसं मला सांगेल सासऱ्यावा, अरे मजाकची गोष्ट आहे म्हणे, एवढ्या मोठ्या मिरच्या टाकल्या नाही म्हणे म्या. मग त्याला अद्दल घडवले म्हणे म्या, त्या लक्षाला ते येईल. मग असं आहे ना ते, म्हणून ते कशी बॉम्ब केली त्याला लक्षानं.
असं असं हो का? बरं 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 ठीक आहे. म्हणजे ते बरोबर यायला दणका दिला होता त्यानं नाही का मा सासरे बुवानं? बरं ठीक आहे. आणि मग हेच यायने इकडे पेरून दिलं. बरं जाऊ दे मग आता मी सांगतो काय सांगायचं ते आता बरोबर हां. हो येतात लोक चला. का जवळ बा जा ना बा पटपट पंक्ता बसवा ना. हे पाहुणे मगापासून वाट पाहू राहिले जात आहे म्हणजे तुई तुई करून राहिले ते. हा हो पटकन आता स्वयंपाक झाला सगळं झालं. गंज आले भाजीचे आणि सगळंच झालं. आता काय राहिलं? नाही ना लोकच नाही येऊन राहिले तर काय मला समजायलाच मार्ग नाही काय आहे, काय नाही तर. हो जरासं एका जणानं पिन मारली म्हणते की बा कसं भाजी जरा तेज आहे. हो येऊ काही नको बा. हो त्यानं सगळं गावातच पेरलं म्हणते. तर आता म्हणून लोक काही आले नाहीत. हो काय करा असं असं परिस्थिती निर्माण झाली. हो तरी तर म्हणलं आता काहून नाही येऊन राहिले लोक. आता सांगा आता कोण होय ते कोण होय कोण म्हणलं ते त्यानं काय सांगितलं त्याला काय माहित आता माय काय आहे तर. जाऊ दे आता मी माय पाहून घेईन काय करायचं ते आता देवदास सनसनी तंटमुक्ती अध्यक्ष आहे त्याच्या कानावर टाकतो मी ही गोष्ट. सध्या काही बोलायला पुरत नाही त्या विषयावर आता. आता बाया काही बसल्यात जेवाले हो जे जे जायला माहीत नाही ते येऊन राहिले जेवून राहिले. आता पण माणसं कोणीच नाही येऊन राहिले साधारणतः. तर आता त्याला फोन करावं लागेल आपल्याला. हो काही ना काहीतरी त्याला समजावून सांगावं लागेल का नाही. असं म्हणजे मी भाजी खराब करतो बा असं सांगितलं का त्यानं? बापा ॲम्ब्युलन्स आणून ठेवली म्हणते एक जण तर सांगे तिथं ॲम्ब्युलन्स आणून ठेवली म्हणते की बा पट्टा तुटणार आहे यायचे पिस्टनच जाणार आहे म्हणून. मग इतक्यापर्यंत म्हणजे बॉम्ब करून टाकली ना पुऱ्या गावात बॉम्ब केली. त्याचं नाव समजलं मला आता सांगितलं एका जणानं. पण आता सध्या आपण त्या विषयावर कसं आपण लक्ष देणं बरोबर नाही. सध्या आपले इथं आहे कार्यक्रम. तर आता तुम्ही काय करा थोडंसं मी फोन लावतो काही लोकायले की बा असं असं आहे मजा केली म्हणून ते सांगून द्या तुम्ही काय आहे तुमचं तर. बरं बरं ठीक आहे ना करा तुम्ही फोन करा बात तर बोलावतो लावा त्याला फोन हे तर बात तर येतात मग आपलं काय मजाकचा विषय होता ते. शिवलाल टोयगोटे तेच ना त्यानं सांगितलं असं. नाही ते शिवलाल टोयगोटे नाही आहे दुसराच आहे ते. जाऊ दे आता. फोन लावून दे तुम्ही आता पटपटन बोलवून घेतो हो आता कसं बाबा गेले बरं बऱ्याच लोकांची तर आलेच नाही तर शेवटी आता म्हणे आता इकडे तिकडे हिंडून राहिले ते. आता फोन केल्याशिवाय काही लोक येणार नाही. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही मी सांगतो काय तर या म्हणतो तुम्ही मा भरोश्यावर या म्हणतो कोणाला दवाखान्यात पैसे लागले तर मी लावीन का कोण होय ते न येणारे बोला तुम्ही फटाफट लावा फोन. काय आता तुम्ही खिचडी करायला लावली मला हो म्हणे ना आता मारतीची आई म्हणे एक प्लेट तरी जेवण करा म्हणे. कमी जेवायचं चला मी तर म्हणतो चला जाऊ दे. वा हे बा कुठेही जाईल मी जेव्हा पण इथं नाही जात बा आपल्याला माहित आहे ना. हो अनुभव असल्यावर काय जा बा तुला जा असून तू जाय आपण नाही येत. आहे का देणकेचाच फोन आहे नाही काय म्हणते आता. हॅलो हां हां बोला देणके साहेब बोला. का आले ना म्हणलं जेवण करायला राजी इतकी भाजी चांगली बनवली आले ना म्हणलं सगळी येऊन राहिले तुम्ही कोण नाही येऊन राहिले? काय रे कसं ते काय आतापर्यंत ताण नाही निघाला. उपास सोडला राजा आता काय सांगा. हो ना लय उशीर केला ना नाही तर मग कसं आलो असतो. ते तुम्ही अपदा की पडेल ना मला माहित आहे ना 8 किलो मिरच्या टाकल्या का मी मग अरे 2-2.5 किलो मिरच्या टाकेला आहे ते. फक्त तुम्हाला ते आपल्या इथं सोयरीकिरी आलती त्यावेळेस अद्दल घडवली होती ते काय मजाकचा विषय आहे ना. हो तुम्हाला मजाक केली ती माहिती आहे फर्स्ट क्लास भाजी बनेल एक नंबर या तुम्ही फटकन हे बा येऊन राहिले लोक. बाबा असं होतं कधी सांगा आता मला वाटतं तशीच आहे का बा तुम्ही 8 किलो मिरच्या म्हणून म्हणलं कसं लट्टावली होती. काही नाही 8 किलो नाही बा पाहून घ्या ते 5-6 किलो घरी आणून ठेवलेला आहे ते मग काय तर एका किलोला पावच भर असते ते ठेवा तुम्ही आता या लवकर. बरोबर ठीक आहे मग आता काय याच लागेल मग आता तुम्ही म्हणतास तर नाही का. हो ना आता उपासाचं राहू द्या लागेल मग. हो जाऊ द्या आता डबल करता येईल येतच मग आलो चालू म्हणलं गेलो करता डबा घ्यायचं सांगा. हो चला आलो म्हणलं आलो आलो. पण आता मला तुम्ही घरी स्वयंपाक करायला मग काहीच गरज नव्हती ना. मी आता जेवण करून आले किती मस्त भाजी होती म्हणलं इतकी चवदार भाजी होती नाही तिखट नाही कोणतं ना काही सऱ्या बाया मला जेवण करून नाही बा तुम्ही म्हणता की असं आहे तिखट आहे हे आहे ते आहे. काय बोलून राहील तू लक्ष म्हणतो लगच सांगे मला का लस तिखट आहे म्हणे भाजी जाऊच नका म्हणून तर मी घरी जेवून राहिलो. मला म्हणे तुम्ही पण मला वाटत तसं पण मग मी 2 घात जेवल्यावर मला लक्षात आलं ना काहीच तिखट नाही म्हणून भाजी मग मीच तर भीत जेवली पहिले तिथं. सरपंचाचा फोन वाटते. हॅलो हा सरपंच साहेब बोला ना. हो बोला. का देदेस भाऊ आलं नाही का म्हणलं या ना जेवण करायला येत नाही का म्हणलं? ही गेले वाटते पाहिजे म्हणलं भाजी गिजी कशी काय तिखट आहे का? कुठं तिखट आणि कायचं काय एकदम एक नंबर भाजी आले का काही जिंदगीत नाही खाल्ली म्या. मग काय हिंगा सगळेच तर आले शांताराम हे ते सबंध जण आलो म्हणलं आम्ही ये म्हणलं ते अरे तुला माहित नाही ते नवीन प्रकरण आहे ये लवकर. काय म्हणता लक्ष्मण म्हणले लय तिखट आहे म्हणता पण. हे देणके साहेबासंग बोला 2 मिनिटं बोला बा येईल समजून सांगा काय करा आता किती लोकांना फोन लावा. अरे बा देवदासजी ऐका म्हणलं मी काय म्हणतो ते जे लक्ष्मणराव आहे ना त्याचं प्रकरण बरोबर आहे जे सांगितलं ते त्यानं त्याचं काही खोटं नाही. हो पण त्याला अद्दल घडवली होती आम्ही ते शिवलाल टोयगोटेनं जरासं लबाडी केली त्याच्यानं मी त्याला कसं मग कार्यक्रम दाखवला कसा असते तर मग मिरच्याच्या भाजीचा तसं काही नाही इथं काही विषय नाही येऊन जा आता हे पण सगळी येऊन राहिले झोको आता भेद पण आता काही विषय नाही येऊन जा तुम्ही काही टेन्शन नाही. शिवल्यानं काहीतरी लबाडी केली ती नाही म्हणून समजा त्याचा म्हणजे तुम्ही बदला घेतला. ते तारकीत जरासं त्यानं घोळ केला होता लक्ष्मणरावचा काही दोष नव्हता म्हणा त्याला माहिती नव्हतं ते घटना. पण जाऊ द्या आता मला काय माहिती त्यावेळेस आता माहीत झालं मला. हो ठीक आहे या तुम्ही आता सगळे शिवून राहिले फर्स्ट क्लास जेवण करा या.
बरं बरं आलोच आता हे राहू देऊ म्हणलं हे ठेवून द्या आता जाऊ दे तिकडे मी करतो सगळ्याला फोन येऊन जातो मग शांताराम हे ते सगळे आलेत का ते हो हो सगळेच येऊन राहिले आता जोको जे राहिले ते सगळे येऊन राहिले ते इंका शिवलाल टोयगोटे आले तर अरे या हो शिवलाल भाऊ या तुम्हीच राहिले चला आले सगळे आले आता चला मिटलं प्रकरण चला या लवकर आले आता चला या म्हणलं शिवलाल भाऊ तुमचीच वाट होती आता हा हो या सांगा आता अरे आम्हीच आयोजन केलं ना आम्ही येणार नाही का विचारा ना मारुती रावले कोण आयोजन केलं याचं तर हा तुम्हाला कोण बोलावलं आम्ही मग काय झालं, आम्ही येणार नाही जेवाले काही बोलता राजा किती काय असे ना तिकट पाय याले नाही कोणती शरम ना काहीच नाही का हो ना बेसरमीच्या झाडापेक्षा बी लगा बेसरम आहे बरं तेव्हा हो चालतेच आहे हो या बसा आता पात्र घेतं चल घे रे बा पात्र घे लवकर कर सुरू आता चला या बसा आल्यात आता येऊन राहिले काही चला या शिवलाल भाऊ बसा म्हणला हो चला या बबनराव या सगळे या हो, येऊ राहिले सगळे देवदास भाऊले फोन केला सगळेच येऊ राहिले आले वाटते नाही कंदीला आले वाटते नाही उपास वाटते कंदीला होती आले वाटते नाही का फक्त लक्ष्मण नाही दिसून राहिला बाकी झाले वाटते सगळे नाही ते काय येत म्हणे धाब्यावर उशीर होईल म्हणते यायले बाबांना फोन लावला त्याले बाकी आले सगळे काही ओट्यावर आहे काही आतमध्ये आहे तर चला आता आपणच जेवण करून घेऊ हो चला जाऊ द्या बसून घ्या पाहू आता उद्या नवीन विषय हा विषय इथं संपला तर चला उद्या भेटू नवीन विषय असं 5 वाजता